सध्या सगळीकडेच लग्नसराईचं वातावरण पाहायला मिळतंय. लग्न म्हटलं की भरजरी कपडे, चविष्ट जेवण आणि नाचणे गाणे या गोष्टी आल्याच. मात्र एका नवरदेवाला स्वतःच्या लग्नात नाचणं खूपच महागात पडलं. प्रकरण इतकं वाढलं की त्याच्या संतापलेल्या सासऱ्यांनी त्याला आणि वरातीला भर मंडपातून परत पाठवलं. ही घटना नवी दिल्ली येथे घडली. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचं झालं असं की नवरदेव वरात घेऊन लग्न मंडपात पोहोचला त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला त्याच्यासोबत नाचण्यासाठी मनवले. मात्र स्वतःच्या लग्नात नाचणं हे त्याला इतकं महाग पडेल याचा त्याने विचारही केला नसेल. हा नवरदेव आपल्या मित्रांसोबत चोली के पीछे क्या है या गाण्यावर नाचत होता. नाचताना नवरदेव इतका बेभान झाला होता की त्याला कशाची शुद्ध राहिली नाही. मात्र होणाऱ्या जावयाला पाहुण्यासमोर अशा प्रकारे नाचताना पाहून सासऱ्याचा संताप झाला. वरातीत अश्लील गाण्यावर जावयाला नाचताना पाहून नववधूचे वडील तापले. तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांना हसताना पाहून त्याचा पारा आणखीनच वाढला आणि त्याने त्या मुलाशी आपल्या मुलीचे लग्न लावण्यास नकार दिला. मुलीच्या वडिलांनी सांगितले की त्याचा डान्स अतिशय वाईट होता, म्हणूनच त्यांनी ताबडतोब कार्यक्रम थांबवून लग्न मोडले. लग्न मोडताना त्यांनी सांगितले की नवरदेवाच्या या कृत्याने त्याच्या कुटुंबियाच्या मूल्यांचा अपमान केला आहे. वडिलांच्या या भूमिकेनंतर वधू रडू लागली. वर आणि वधू दोघांनीही त्यांना समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण ते ऐकले नाहीत. दरम्यान सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. या घटनेबाबत नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं की इतका हट्ट काय कामाचा, तो तर फक्त नाचत होता. तर दुसऱ्याने लिहिलं नवऱ्या मुलाने स्वतःच्या लग्नात अशा गाण्यावर नाचायची काय गरज होती.